आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि तसेच पन्हाळ्याचे बौद्धवाडी ह्या संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले आणि इथे मात्र स्ट्राईकला असणार आहे सलामीवर मैदानात भास्कर आणि तुकाराम तसेच वैयक्तिक कोट्यातील पहिले आणि संघातर्फे पहिला षटक घेऊन आला तो गोलंदाज विशालचा पहिला चेंडू मारा करेल तो स्ट्राईकला येतो भास्कर लॉंग स्ट्राईकला येतो तुकाराम हे बॅटर देखील खूप महत्वाचं असणार आहे हे दोघं देखील जोपर्यंत मैदानात तोपर्यंत काही घडू शकतात पहिला चेंडू विशालाचा मारा करेल तो भास्कर पहिल्या चेंडूवरतून भास्करच्या बॅटमधून निघालेला हा पहिलाच स्वागत शॉट म्हणता येईल चौकार झणझणीत डीजे इथे मात्र विशाल मात्र कमबॅक करताना पाहायला भेटते दुसरा चेंडू निर्धाव चेंडू स्क्वेअर चेंडू भास्कर एकापेक्षा एक खेळाडू पाहायला भेटतो एका साईडला विशाल असेल तर दुसऱ्या बाजूला भास्कर असेल विशालने मात्र पहिल्या चेंडूवरती चौकार खेळला होता परंतु दुसरा चेंडू निर्धाव चेंडू एक कमबॅक सुंदर पाहायला भेटला पुढील चेंडू पुन्हा एकदा विशाल सज्ज इथे मात्र भास्कर बाद विकेटचं पतन भास्करच्या स्वरूपात मोठा धक्का जेलबाद होतो भास्कर डीजे भास्करची जागा भरून घेण्यासाठी येतो जो नवीन फलंदाज मैदानात कमलेश स्ट्राईकला तोच गेला ना पुढील चेंडू इथे मात्र पहिला चेंडू इथे पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू सुंदर अशी गोलंदाजी पाहायला भेटते विशाल कडून कमलेशला न समजलेला चेंडू तलगर या संघाचा कर्णधाराने विनंती आहे की आपण पॅव्हलिंग मध्ये संपर्क साधायचा आहे तलगर या संघाच्या कर्णधाराने पॅव्हलिंग मध्ये संपर्क साधायचा आहे पुढील चेंडू विशालाचा मारा करेल तो कमलेश साठी विशालचा पुढील चेंडू इथे मात्र चेंडू हवेमध्ये झेल होतो का पाहूया इथे मात्र तसं होत नाहीये एक धाव सहज पूर्ण केला आणि एका धावेवरती रोखून धरले ते कमलेशाला एका धावेने मात्र धावसंख्येत बदल होते धावसंख्या पोहोचते 5 वरती पहिल्या षटक प्रगतीपथावरती असताना धावसंख्या 5 अजूनही काही चेंडू शिल्लक पुढील चेंडू विशालाचा मारा करेल तो आता मात्र स्ट्राईकला असणार आहे तो तुकाराम पाहूया तुकाराम काय करतो आपल्या संघासाठी पुढील चेंडू विशालाचा मारा करेल तो तुकाराम एक नावाजलेला फलंदाज तुकाराम विशालचा पुढील चेंडू मारा करेल तो तुकाराम नावाजलेला फलंदाज तुकाराम इथे मात्र एष्ट्या उद्ध्वस्त केल्या तर तुकारामला मात्र परत जावं लागेल परतून पाठवतोय तो म्हणजे विशाल एक विकेटचं पतन एष्ट्या उद्ध्वस्त केल्या विशालाने डीजे
पुढील चेंडू स्वास्तिकाचा, इथे मात्र पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चेंडू, निर्धाव चेंडू, स्क्वेअर चेंडू, धाव संख्या असणार स्थिर, सुंदर अशी अप्रतिम अशी गोलंदाजी करतो तो स्वास्तिक. सुंदर अशी अप्रतिम अशी गोलंदाजी पाहायला भेटते ती स्वास्तिक कडून. पुन्हा एकदा स्वास्तिक सज्ज गोलंदाजी, त्याला मारा करेल तो पुन्हा एकदा कमलेश. इथे मात्र चेंडू हवेत आहे, पाहूया काय होत आहे. पंच आताचा निर्णय, पंच मात्र 4 धावा घोषित करतात. ह्या 4 धावेने मात्र संघाचं खातं पुढे सरकलंय. धाव संख्या 9. सुंदर अशी फलंदाजी करताना पाहायला भेटतो तो कमलेश. कमलेशच्या बॅट मधून निघालेल्या ह्या 4 धावा, 4 धावांमध्ये धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या पोहोचली 9 या आकड्यावरती. पुढील चेंडू स्वास्तिकाचा, मारा करेल तो पुन्हा एकदा कमलेश. पुन्हा एकदा उठवून खेळलाय समोरच्या दिशेने. 1 धाव सहज पूर्ण केलं, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा सहज पूर्ण केल्या आणि 2 धावेने मात्र संघाचं खातं पुन्हा एकदा पुढे सरकले. धावसंख्या पोहोचते 11 ह्या आकड्यावरती. दरम्यान दुसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक, धावसंख्या 11. आता मात्र पुन्हा एकदा स्ट्राईकला असणार आहे तो कमलेश. पुढील चेंडू, इथे मात्र चेंडू हवेत आहे, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे. पाहूया हा झेल टिपतो का. इथे मात्र सुंदर पद्धतीने हा झेल टिपलाय. इथे मात्र कमलेशला मात्र परत जावं लागेल. कमलेशचं मात्र आत्मसमर्पण म्हणता येईल. कमलेशच्या स्वरूपात एक तिसरा धक्का, त्याची जागा भरून घेण्यासाठी येतो न्यू बॅटर मैदानात मंगेश. इथे मात्र नवीन फलंदाज मैदानात मंगेश. स्वास्तिकाचा पुढील चेंडू मंगेशसाठी. मंगेश काय करतो पाहूया. आपल्या संघासाठी किती हा चेंडूवरती धावा जमवतो हे देखील तितकंच महत्वाचं असणार आहे. पुढील चेंडू स्वास्तिकाचा, मारा करेल तो मंगेश. एक नावाजलेला खेळाडू मंगेश. इथे मात्र सुंदर संघटनेला चेंडू. 1 धाव सहज पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव देखील सहज पूर्ण केली. तिसरी धावचा कॉल आहे, पाहूया तिसरी धाव घेण्यात यश भेटे का. आणि इथे मात्र 3 धावा सहज पूर्ण केल्यात. आणि इथे मात्र 4थी धाव घेण्याचा प्रयत्न. पंचांकडे अपील नव्हते, पंचांचं बोट हवेमध्ये. इथे मात्र आताच्या 3 धावा, 3 धावेने मात्र धावसंख्येत बदल. धावसंख्या पुढे सरकले. धावसंख्या 17. बॉल कोणी मंगेशने मारला होता ना. 1 2 3 4 मंगेश आउट झाला. या पुढील होणारा सामना तळघर विरुद्ध त्रिरत्न बौद्धवाडी या दोन्ही संघाच्या कर्णधाराने. त्रिरत्न ह्या संघाने आपण प्रथम नाणेफेकीचा कौल आपल्या नावावरती कोरला आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. तर आपण हा सामना झाल्याच्या नंतर त्वरित आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. तसेच तळघर या संघाने आपले सलामीवीर देखील तयारीमध्ये ठेवायचे आहेत. किती धाव, किती बॉल, किती पाहिजे तरी 15. आणि इथे मात्र जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 15 धाव्यांचं आव्हान असणार आहे. किती आले आता ही टोटल किती वरती आले? 1 2 3 आता सध्या आले 4 5 इकडे वरती. 5 इथे चेंडू 5 चिठ्ठ्या काढणार. 5 मधून 3 जाते. तू करतोय म्हणे.
किती बसायचं आणि ह्याला स्कोर कोण सांगेल हा बघ काय बोलतो विशाल आणि समीर तसेच वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघातर्फे पहिलं षटक घेऊन येतो तो कमलेश. पाहूया कमलेश आपल्या संघासाठी किती धावा रोखून धरण्याचा प्रयत्न करतो हे देखील महत्वाचं असणार आहे. 12 चेंडू आणि 15 धावा असं एक मोठी लढत मोठं समीकरण असणार आहे. स्ट्राईकला येतो विशाल, नॉट स्ट्राईकला येतो समीर. कमलेशचा पहिला चेंडू मारा करेल तो विशाल, एक नावाजलेला विशाल नामांकित खेळाडू विशाल. कमलेशचा पहिला चेंडू मारा करेल तो विशाल. पाहूया विशाल काय करते. इथे मात्र पहिल्या चेंडूवरती तुटून पडतोय. एक धाव सहज पूर्ण केले, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा देखील सहज पूर्ण केल्या आणि 2 धावेवरती मात्र समाधान मानतोय तो म्हणजे विशाल. वैयक्तिक 2 तसंच संघाचं खातं देखील ओपन होतंय 2 धावेने. पुढील चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज कमलेश मात्र सज्ज. पुन्हा एकदा फलंदाज विशाल, मारा करेल तो विशाल कमलेशाला. इथे मात्र पंच 9 चेंडू घोषित करतात. एक आव्हान धावेत भर असेल, धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या 3. थोडीशी खराब अशी गोलंदाजी म्हणता येईल कमलेश कडून. पुन्हा एकदा गोलंदाजी सज्ज कमलेश. कमलेशचा पुढील चेंडू मारा करेल तो विशाल, नावाजलेला फलंदाज विशाल. इथे मात्र पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने चेंडू टोळवला. इथे मात्र एक धाव सहज पूर्ण केली आणि एका धावेवरती रोखून धरले. एका धावेने मात्र धावसंख्येत बदल होतो, धावसंख्या पुढे सरकली, धावसंख्या 4. आता मात्र स्ट्राईकला आला तो समीर. पुढील चेंडू कमलेशाचा मारा करेल तो समीर. दरम्यान सामन्याला सुरुवात होती. पुढील चेंडू कमलेशाचा मारा करेल तो समीर. पाहूया समीर काय करतो, आपल्या संघासाठी विजयाच्या दिशेने नेतो का समीर. सुंदर सकाळला चेंडू, एक धाव सहज पूर्ण केले आणि एका धावेवरती मला वाटतं रोखून धरले. एका धावेने धावसंख्येत पुन्हा एकदा बदल होतो, धावसंख्या 5. पुढील चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज कमलेश सज्ज असेल. कोणत्या पद्धतीने इथे काय होणार, ह्या चेंडूवरती काय घडणार. इथे मात्र विशालने एक धाव सहज पूर्ण केले, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा सहज पूर्ण केल्यात. आणि 2 धावांनी मात्र धावसंख्येत बदल होतो, धावसंख्या पोहोचते 7. पुन्हा एकदा स्ट्राईकला येतो विशाल. कमलेशाचा पुढील चेंडू मारा करतो विशाल, एक नावाजलेला फलंदाज विशाल. विशाल खेळी खेळतो का पाहूया. विशाल पुढील चेंडू कमलेशाचा, 15 धावांचा पाठलाग करताना विशाल आणि समीर. इथे मात्र चेंडू हवेमध्ये आणि इथे चेंडू जातोय. इथे मात्र विकेटचं पतन. इथे मला वाटतंय विकेटचं पतन. विशालला मात्र बाद व्हावं लागतंय. हिट विकेट, हिट विकेट काय बोललो त्याला.
एक मोठा धक्का विषयाच्या स्वरूपात पाहायला भेटला. इथे मात्र सामना अजूनही आपल्या बाजूने फिरू शकतो जोपर्यंत कमलेश गोलंदाजीसाठी तोपर्यंत आपल्या बाजूने झुकवण्याचा प्रयत्न देखील करू शकतो कमलेशचा पुढील चेंडू. आता मात्र नवीन फलंदाज मैदानात कोण वंश का वंश आता मात्र नवीन फलंदाज मैदानात वंश पाहूया काय करतो आपल्या संघाला विजय करून देतो का पाहूया. पुढील चेंडू कमलेशाचा मारा करतो वंश. इथे मात्र निर्धाव चेंडू आणि धाव संख्या मात्र स्थिर असणार आहे. दरम्यान एक ओव्हरचा खेळ संपला. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या 1 गडी बाद 7. आता मात्र जिंकण्यासाठी 6 चेंडू किती पाहिजे 6 चेंडू आणि 8 धावांचं समीकरण असणार आहे. वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघातर्फे दुसरा षटक घेऊन आलाय तो गोलंदाज भास्कर. त्याला मारा करेल तो फलंदाज समीर. स्ट्राईकला येतो समीर. नॉन स्ट्राईकला येतो वंश. पुढील चेंडू भास्कर याचा मारा करेल तो समीर. आणि समीरच्या बॅट ओढून निघालेला हा झणझणीत तसा पंच आत्ताच्या धावा कळवा षटकार. हा 7 धावेने मात्र धावसंख्येत बदल होतो. धावसंख्या पुढे सरकली आहे. धावसंख्या पोहोचते 13. अजूनही जिंकण्यासाठी 2 धावेची गरज असणार आहे. 5 चेंडू आणि 2 धावा. भास्करचा पुढील चेंडू मारा करेल तो समीर. इथे मात्र एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि 1 धाव सहज पूर्ण केले. एका धावेने मात्र हा सामना मात्र बरोबर सुटतोय. आता मात्र स्ट्राईक लागलाय तो वंश. पाहूया ह्या चेंडूवरती काय घडणार.